दिवस आलाय डोसक्यावर. जातो घरी, बाया बघतो कांदा लावून करायचे आपल्याला एकदम मस्त. काय नंदू पाहुणा तर आला. सकाळ सकाळी लागा इथे येऊन बसतो, पण शेतावर काय असल्याचं लक्ष नाही तुझं. काय झालं? बघितलं की ते खाल्या पट्टीचं सोयाबीन इथं बरं बसले नुसतं. त्याचं काय झालंय खरं खरं सांगू का? हा कारखान्यावर 14,000 भरलं होतं मळे आणायला. हा कारखाना बंद पाला, मळीच दिली नाही. त्या चेअरमननं 14,000 माझं बुडविलं. हा त्याला खातनं घातल्यामुळे ती इथं बरंच बसलंय सोयाबीन. होय आणि वरच्या होंड्या माळाला शेण खात घातला होता माझ्या गुराचा. छातीला सोयाबीन आहे तिथलं. बर 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 हा मग कसं काय कुणीकडे चालायचं? चालू आपलं खालच्या पट्टीला बघावं जरा म्हणलं. ह्या खालच्या होय इथल्या हा खालच्या अंगाच्याच की. हा जावा मग कशाला बसला इथे? तुला बोलावं म्हणून बसलावं लागा, तू काय तर सांगशील इकडं तिकडं म्हणलं तर. असं म्हणे की मग काय चालू आहे मग शेतात? अर कालचं दहनातच नाही की माझ्या सांगाचं. काय रे पाटील अक्षरशः माझ्या घरी आलत. घरी आलता का पाटील? घरी येऊन मला बोलालत लागा. मारलं बिरलं तर नाही की तुला? मला मारायला आला ना, माझी मदत मागायला आलत गरीब माणसाकड. बर बर हा मला काय म्हणालत, हा नंदू मला मदत कर, तुला बंगला बांधून देतो, झोपडीपट्टीत राहू नको, पैसा देतो, गाडी देतो म्हणाल मला. लगेच तू बी हा म्हणला असेल का नाही? अल्ला का तुला सवय जात असली. अरे म्या कोणाच्या ताटाखालचं मांजर होत नसताव. म्या डायरेक्ट सांगितलं मला जमणार नाही म्हणलं. हा हा शेतकरी वर्गाचा विकास करायचा आहे म्हणलं मला. हा मी काय तुम्हाला साथ देणार नाही म्हणलं. मी उठवून लावलं घरचं माझ्या. बर 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 पुढाऱ्याला मी सांगावं म्हणाला हे, पण मला शेतात 24 तास काम असतंय, घराकडे यायला जमन आहे. मी घालतो पुढऱ्याच्या कानावर. कांदा चालू आहे म्हण की मग लावायला मग शेतात. चालू आहे कांदानं. किती लावायचा आहे? 2 एकर रोप घरचं टाकलंय म्या. इकत आणत नाहीत का? नाही बाबा 3 किलो टाकलं म्या रोप. अरे एक रोप जळालं नाही. लगा माझा बी विचार कांदा लावायचाच होता र. हा आपण काय रोपच नाही की. रोपाच लय अवघड झाले खरं सांगू का म्या. हा रोपच आले नाही ती लोकावाची. कसा माहित आहे का नंदू, माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे, हा फक्त कांद्याचं रोप घरचं पाहिजे. कसले विचार वार आहे तर तुझी डेंजर डेंजर एकदम. काय म्हणतोस? खराय लागाय माणूस तसा आपण रॉयल. लगा रोपाला लय पैसे चालत दुसऱ्यावर खरंच. मग अरे वावभर सारा 3,000ला चाललाय. लय अवघड आहे. बर जाऊ का? उगा दाट बोलत बसू नको, जातो मी. म्हणजे आम्ही दाट बोलाला होय? ए बाबा तुझ्या तोंडाला लागणं चुकतंय, मी जातो शेताकडे. म्हणजे आम्ही तुटाळन तुम्हीच कामगार. ए बाबा तू तसलं काय मला तिपड बोलू नाही तर लगा एका दणक्यात लगा आडवत करीन लगा तुला. पुढाऱ्याला सांगू का म्या? सांगू का पुढाऱ्याला? असू दे, असं झालं गेलं, कोणाला काय म्हणू नको. दाणून मारेल की पुढारी तुला. मला बी जायचं आहे. अरे काय शाळेची अवस्था झाली, सर 15 झाले की ह्याच्यात. फवारून घेऊ की पाटील त्याला? डोक्याला 15 आले पाटील. डोक्याला दिसाले होय तुला? गोटे इतक्या तर हाय लागा ना. ह्या असली 15 फिंदाड उपसाची कामच आपल्याला देऊन टाकायची असते. आपल्याकडे कशा लावून घ्यायचं घेते पाटील दिसते टेन्शन घेऊ नका. चला जाऊ द्या. चला जय हिंदुस्थानीवर जरा चहा घेऊ. चला थंड वाज आली मला ते. चला 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 पक्षी. राम राम पाटील. राम राम. पाटील काय द्यायचं? वर बसवा पाटील. खाली उतर. पाणी पाणी खाली बस की. पाणी कसं आहे? काय देतो तुम्ही भरून दुसरं गाव तुम्हाला? जरा दुसरं पाणी घे, जरा चांगलं. पाटील आलाय काय तुला कळतंय का नाही? दिसलं नाही तर काय काय देवा द्यायची काय? काय किती ती पैसे नाही दादा बिस्लेरीला. बिस्किट आहे का बिस्किट? होय दोस्ता बघू जरा. नका नका. आधी मीच घेतोय. पाटील तू वाटणारा दी की असं का करण्यात धगपली. 1 2 3 4 कट. पुढारी कसं लागला? सांगायचं तुला लाका हे लागले की सगळं बडवले मरणाचं. मग का बडवली? पायरीहून पडल्यावर वरी चढताना कसं पडत असते ती. चला चला. कसं पडत असते ती लागले. जरा फास्ट. अरे हॉटेल मध्ये जायचं काय? जाऊ की चाटवा. हा या मी आलो या. बोलाले हाडाळ सवय लागली आहे. कुठे जाईल तिथं चहा प्याचा आहे, चहा प्याचा. चल बाबा दानाला लावते एखाद्या दिवशी.
राम राम कोणाले राम राम. या की बसा की या लागा हे मांजर इथं बी बसले लागा. ह्या मांजराचं तोंड बघितलं का दिवसच खराब जाते बघ माझा. माघारी अरे का हलका फिरका वाटलं काय चल ये आला तसं चहा पिऊन जाऊ तुमचं. याचं कोबडावली तोंड बघितलं की माझा दिवसच गदळ जाते. रामाला पाटील वागाळ तोंड करून बोलतोय अजून. उठ की दिसना काय आपल्या पुढारी आलेला. आठवडा झाला आंघोळ केलं नाही त्यानं. बस सोमा बस. आपला चहा पेला आहे. चहा कट येऊ दे. चांगला स्पेशल तुझा जाण. कट येऊ दे रे. एवढा उशीर असते काय तुला. पाटील दादा थोडा आता ह्याचं काय करू माघार याला नळ्या दे. नळ्या दे. काय लागा तळे खाली काय मागतोच. राहू द्या आणू की राहू द्या आम्हाला देऊ चहा घे की. माघारीचं. तू तिथे नळ्या पाहिजे नळ्या पिवळ्या पिवळ्या. कॉपी रे कॉपी. अरे पिऊ नको. 2020 येऊ दे. 4 बजांड. पुढारीला घेऊ दे क्या आधी. या कोणाले मला जरा भरलेला द्या. हांडाळा दे अगोदर एक. ते नळ्या दे की रे. तिकडं चालू आहे पाहुणच्या इकडं आहे का नाही. बस काय लागा ती नळ करा खरं खा. माणसाने चहा घ्यायल्यावर चहाच घ्यावा. बार काय काय खायला तसं वाढवून चलतंय खरं. कारण की पाटलाच्या अवकात. चिवडा दे रे 2 प्लेट. त्या अख्खा गटुडा इथं ठेवय. ठेव रे ठेव. चुकी हे आता आम्ही घेतलंय. घातला एक प्लेट काढायचा नाही. पाणी घे जरा. लागा जिथं जाईल तिथं चुरून पाव खातच लागला रोगा भांडाला. अरे काय खाली बोला लागलाय. त्या पहिल्या चहा प्यालाच लागा. कॉपी काय कॉपी म्हणतो लागा. सपक सुडच्या मला लागलाय कॉपी पिले कॉपी. पाटील हा बुरे मध्ये जंभुरे पोराची कोण आलती जावं लागतंय मला. जा घरी जाऊन आधी एक चेक फाडून दे पटकन. जा जाऊ का. जा लय अर्जंट आहे ती. बरीच तर तेवढं बिलाचं बघा. ते बघतो तुझा. चुरून पाव खाणारी आवलाद लागा तुझी तर लागलाच 2020 द्या. चिवडा द्या. आता वॉल गेले असं का बोलतर. तसंच बोलते पाटील दुसऱ्याची इज्जत घालवायला बघतोय. लय शहाणा आहे आपलं स्वतःला समजते. ह्याचा टिवटिवनी जीव नाही. एक जर असा लांबण्या हाताने दिलं तर खुडबुड सुद्धा करता यायचं नाही. अरे 47 किलो वजन आहे माझं. का हलका फिरका समजालास काय मला. कसं बोलायला बैठला का. दोंड्यात ठेवायचा तराजूचा काटा असते का. त्याच्यावर उभारून याला बालवाडी चुकती ती. सांग रे दादा याला किती वजन माहित आहे का तुम्हाला. किती. 47 किलो. खरं बोल की 4 चौघात लागा. त्या दिवशी 36 किलो लागे 2-3 ग्रॅम कमी होत लाबाड बोलते पाटील ते. कपड्यासहित 47 किलो वजन आहे आपलं. का हलका फिरका समजाला काय. सोमा यांची भांडणं लागली ती. तू तर काय तर बोल केला. चहा प्यालायच का नाही तू. पोट भरून मग ग बस लागू त्यांची पिटू दे तिकडे. पिटू दे तर पिटू दे. काय म्हणाला गपचीप. काय तुम्हाला काय नाही. आ? चलू द्या चलू द्या. चहा जास्त झाला का तुला. अजून एक माल देतो. चहा देऊ नका. हांडाळ सवय लागा तुला तसली चहा प्याची. आणि बोलायलाच गपचीप तिकडं. पाव दिल नव्हते दिल नाव निसता चहा ए! चुरून पाव खाणारे आपल्या आवलात नाही इकडाय. तिकडे अरे ग बस. मोसोबा मूर्ती नारळ उचलीत यायचं काय बोला लागलाय तिथं. इथं बघ कसा चेवढा ठेवलाय समोर. बघितलं का. सारखं बाजारले शेव खाली बोलतय. आज जत्रेत ह्या कुत्र्याला ठोकलं होतं. ती खेळण्याची बाहुला नसते का उचललं होतं. बांधून ठेवता यायचा हात पाय. हे सोमा या अशी आब्रू घाली ही जत्रा चुरी करत म्हणे. दादा बोला की. जरा भांडण लागायची शक्यता जास्त आहे. काय म्हणता. घरी जाऊन आपली डोकर राखायची काठी आहे का माहिती का तुला. आहे की. घेऊन यायचं जा.
घेऊन येऊ का? घेऊन यासाठी काठी बाकीचं बी आणतो निबर आण. आण. आलोच पुढारी मी. लवकर ये. काय तोंड बघायला की इकडं सर पहिले दांडगाव कराले रे बघाच काय याला की लय चुरू चुरू बोलायला रे. दाव काय ह्याला आपला मागा झाला एकदाशी. आता कसं वाटलं तुला? अरे तुम्हाला मी मगा म्हणातो का नाही चहा प्यालाय का नाही जायचं उठून उगा कशाला त्यांच्या तुम्ही करायचंय. चहा बी लागा टेस्टी लागायला योग्य असलच करते ते बघ. कधी नसल्याने चहा पिले ती पिली ती पुन्हा ते चाटायचं उठल्याने चोर राहिली. तुला बघतो पुन्हा रे. तुला बघतो पुन्हा. तुला बघतो पुन्हा माघारी येऊन किटलीतच मुंड काढा काय तुझा तू बाहेर हो. नाही, नाही, तुला बघतो पुन्हा. किटलीत मुंड काढा काय तुझा बाहेर हो. तुला बघतो पुन्हा. त्यातच गटुडा काढीन लागा हो बाहेर. तुला बघतो पुन्हा. हो बाहेर बाहेर हो. ए असली कशाला तुला आता बिल सारा कळतंय का तुला? बाबा आपल्याला आधी लागले त्या खाली मुली घालून त्याच्या बोखाडीत बसत होतो पण केलं रे पळून. त्याला उडीत बडीत पडावं लागते आज एकदा. लय थोडं बसलं ते मला हातामध्ये हाय घे करू नका त्याला ठोकाला पाडची रे. अरे हे आपल्या नादा लागले आपलं वडील खंडू पाटील. अरे कसल्या होती त्यांची इंग्रजी तिकडे थरथर कापत होते. कापत होती. अरे का आवाज होता नुसता असा खोबरं खाली. हा अरे मी बारकत होतो नुसतं बोटाला धरून उभारल्यावर 3-4 जण अशी आडवी केली होती. ह्याचा आवाज चुचून राहिले. ही माझ्या मुली नागळे हिंडले मला लागले टुरटुर करा. काय नाही पाटील ते साईडच्या पोरावतच कधी एकटं घेऊन अरे तुला सांगतो शाळेत काय झालं ठोंबरे मास्तर नाही ह्याला एक झपाटा दिले जरा कमी वाटीभर मुतलं होतं. काय वाटीभर मुतलं होतं. शेवटी ह्याला पुसाला मी डस्टर आणून दिलं. हा नाहीतर लोंढा चालला होता लेकराच्या खाली आला. फुकट तुमच्या समोर आईट मारले आता. हा आज सरी लेकर वर्गाची बघून असत होती. याला या आधी लय आबरू खाल्लेला आहे बघ या आता उड्या हाणाले. नाही त्याला बघावं लागतं आज एकदा. बागाचं नाही ठोका धरून कुठं मागच्या वेळेस बाळ्याच्या हातून वाचलंय. कानून बाजू गेल्या मागच्या वेळेस. हो नाही त्याला एक ना एक दिवस जरा बघावं लागते काय. बघून घ्यावं आता त्याला एकदा. चला चला जाऊ आता. बिल देखील सरलं नाही पाटील त्यानं गेलं. ऐ तुला पंखा बिका लावायचं कळत नाही करा. पाटील लाईट नाही राव इथं कसं काय आणि तुझा पंखा कुठं आहे लाईटीचं सांगा लागलाय तिथं. काय करायचं राव पाटील. दुसऱ्या मारला यावं पण नाही होईल कसं सांगा. नाही नाही बिलच द्यायचं नाही 2 कपाचं देऊन टाक. द्या राव बिल द्या. त्याला तेवढा चहा आमचा गावा वाटूनच गेला लागा. ह्या नळीचे तर पैसे अजिबात देऊ नका. खवट लागल्या नळी ती. काय आहे ते तेवढं दाखवत देऊन टाक. आलाच का ये 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 बस. अरे बॅटरी ती बाळ्या पण आली की स्क्वॉड मध्ये आहे ती लागा चालू केलायच की तुझी. हा ग्रुप मला तर पबजी खेळल्याशिवाय करमतच नाही बघ. व्यसन लागले राहता हे बी का नाही. बाळ्या आले बरं का नीट खेळ. थांब बाळ्या माझी M4 दे तुला सांगायला. M4 सोड लवकर. अरे बॉम्ब टाकला का आई शपथ बाळ्यानं मला मारलं गेला का. थांब आई शपथ. लगा बाळ्यानं मारलं गेला का मला. बाळ्या मेला लागा आता काय खरं नाही आता.
सोमाला बाळ्यानं मारले, आपण जाऊन पुढाऱ्याला उठवावं. पुढारी, अहो सोमाला मारले बाळ्यानं. हो काय? सोमाला बाळ्यानं मारलंय. कधी? आता? हा, कुठं? मारलंय तिथं. तुम्ही आजवर चला तर. हो, तर किती वाजले त्याला का आता? अरे 2 वाजले त्या पोरा. हा, आता मारलंय, चला तर तुम्ही अगोदर उठा. मारले म्हणला त्याला. काय झालं पुढे? तुला मारले म्हण की बाळ्यानं. कोण म्हणलं? पुढारी मी काय सांगितलं आले? का मला झोपीतच बोलत असेल ती. तू खरं सांग बर का? खरं नाही हो. लागत झोपीतून उठविले मला हे न का. झोपीत आहे तो का पुढारी बघा. कुठं मारले तुला? खरं सांग बरं मला काय झाले. आणि तुम्ही तिथून उठून कसं काय इथं आला पण? डाक्टावाला होतो दादा. पबजीतलं सांगितलं काय केला का ह्यांना? पबजी खेळतोय हा. तरी म्हणलं मी रातभर हिथं पबजी खेळून दिवसभर तुमची तिकडे ही होत. नाही हो पुढारी, टाइमपास म्हणून. काय टाइमपास म्हणून? बघू टाइमपास म्हणून सांगायला तुम्हाला. टाइमपास तुझा पबजीचा रातभर असतो काय? आता तर चालू बरं केली जाऊ राव. दे, मारले का तुला? मग बाळ्यानं अक्षरशः अंगावर बॉम्ब टाकून मारलं राव. बॉम्ब हो टाकून हो, खरं म्हणाला का? मग बाळ्यानं हा बाळ्यानं मारले. तुम्हाला जायचं काय काय? सांगा तुम्ही मग? जायचं का? राहू द्या आता. किती 2 वाजले त्या राव. ए तुला मारले तो आम्हाला का? येडायच काय? डापण्या पोटरे असता ना. चल माझ्या माग, मी हाव की तू. अरे झोपली असती पण दादा ती सगळी. ए चल उठ. आता जायचं म्हणजे जायचंच आता. डापण्या पोटरे ऐकत नसतो कोणाच्या. चल शेवटी कुठं का पबजीत का होईना मारले का नाही तुला? मग डापण्या पोटरे कशाला? चल मला उठवा की. ए, चल उठ 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 उठ. चल आताच्या आता जायचं. चल गाडी नका गाडी चालत जाऊ. ये लवकर. आलो. आता बघू तुझं आता मी काय काय तर खेळत बसते पुढारी. सकाळी बघू म्हणलं तर डापण्या पोटाऱ्याच्या माणसाला मारलं म्हणजे कोण आलं? हेच वाटलं. गडी कुठं आहे तुझं? का? माया सोमाला 5 बॉम्ब टाकून मारले तुझ्या बायाने. काढ बाहेर. अरे 2:30-3 वाजता तुला काय डोक्यावर पालायचं का काय? विचार याला मारले का नाही? आणि हे कोण आहे? तुझं गडी बाहेर बोलू. 5 बॉम्ब पडलं तर हिथं कोण आहे? तुझं गडी बाहेर बोलू. तू आलेला तर बोलवा की बाहेर. ए तुझं का पोलिओचं डोस फुकलं तर का काय? डापण्या पुढे म्हणतात मला. डेरिंग आपली तेवढी आहे उगा काय बोलू की हो बोलू? पाटील, तुमच्या गडीला आधी बोलवा. हो, स्वतः बी झोपायचा नाही ना दुसऱ्याला बी झोपू द्यायचं नाही. तुझं गडी बोलू. 5 बॉम्ब टाकले तर थांब 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 माघार जरा. घेत नसतो. थांब जरा जरा हो माग. बोलू. या इकडे बसतो. बसल्या स्थिती काय लागा? जमतच ना आपल्या तसलं. बांधायला आला का? बसायला आला? आता ह्यांना बघूनच जाऊ. आता डापण्या पोटारे बघू तो आता काय होते ते होते. एखादा का दुसरा ए बोलू लवकर. चष्मा घालू नका पुढे. अजून कुठेतरी पडचाल उगाच काय तर हात पाय मोडून घ्यायचा नाही. खराय लागा तुझे. आपल्याला ते कशाला बोलायचं? अरे बघ. बाळ्याला हाना आधी तुम्ही. मला काय माहित नाही बघा. बोलवा की बोलवा. इकडे ती बाळ्या कुठं आहे? बाळ्या कुठं आहे? बाळ्या कुठं आहे? तू इकडे पोय. तू आम्हाला मारला का तू माझ्या? ए इकडे काय केलं इथं? तुम्ही पाटील म्हणलं ना बाबा. हा जिथं मौका मिळेल तिथं उडवायचं. ही तर हिथं कुठं उडवलाय तू? पबजीत उडविले हो पाटील मी त्याला. ए
तुझ्या खरड 1-2 डोस हुकलं तर वाटतंय मला. झोप लागते का नाही तुला 2:30 वाजले तर कवा हा? भेटून काय कसं अरे कर गेम मध्ये मारल्यावर तू हिता आलायस होय. मी डापण्या पुढारी आहे. हा मग शेवटी कुठं का मारे ना माझ्या गड्या. तू लय चुरचुर बोलायलायस रे. हा ए. ए, बस रे. बाळ्या 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 मागच्या बरीला तुला लय ए, बाळ्या, धर 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 त्याला धर. पाटील, धर. घ्या घ्या संध्या, तो घ्यायला मध्ये, मध्ये घ्या. धर. ए, चल चल मग चल घ्या घ्या. ए, चल, याला पूर्ण का मला पूर्ण काय करत राव पाटीलराव कवाजियात नाव पुन्हा थांब थांब. काय का गेलं तर नाही बघूया ए काढा घ्या पूर्ण. मरत नाही पण त्याला पण ए उठ उसून उठ मुसऱ्या पाटीलराव पाचवी पळून झाले बघा मुसऱ्या ए थांबा दवा रे अबे गाले बस करे बाळ्या मरे ए पाय पान बोलून पाय पान पाय पान ए उठे ए बस कर पाटीलराव ए ह्याची पाट कर इकडे राव पाटीलराव काय करीत ना राव पुन्हा गुंडा गुंडा पाय पान वड माझ्याला पाय पण मार ए मार गुंडा पायाला बी घ्या ह्या पायाला बता अरे थांब सोड ह्याच्यात तर आता ए बस कर ए बस कर टाक कोणाला कळत ना सर चला सर तू ए थांबा पुढे अडकले राव राव आपल्या वाचवा असं काय कोण आहे आता एवढा तुम्हाला तर नको म्हणाल तू लागले राव कशाला तुमची खेळतात तूच वारवास मला दी काय करायचं आता रे? आता ते अवघड आहे बघा आता एवढ्या राज्यावर कोणी येत पण नाही आपल्याला सोडवा 10,000 सांगाल तुम्हाला नको बरं का तर रे कशाला खेळात तू. मी तुझ्यासाठीच आलो केला का लागत स्वामी. राहू द्या उद्या सकाळी बघू म्हणाल तो जाऊदे. पण ते मागे राव ए थांब तू ग बस. मी आहे की दाखण्या पुढे कशाला आज जाईल रे मग आज जाईल दाखण्या पुढे कशाला आहे. थांब ह्याचा बारला पोलिसांनी जसा मारलं का त्याला तसं दाखवा अजून एकदा. थांब आपल्या गावात आता तोंड दाखवायला जागा राहील नाही खरं सांगायला गेलं तर. ए कोणाला माहित होते का 2 वाजले त्याने पण मारले का नाही पण नाही माहित झालं म्हणजे काय झालं मारलं तर मारलं काय असते त्याला. आता रे फोन लावा. आता कोणाला फोन लावा एवढ्या रे तुला कोण येणार आहे हा नंदूला लावा काय काय येते ते गेलं असं शेतात फिराकडे त्यानं काय येते आपल्याला वाचवायला नाही येईल लागा येत रे. लाव बघा वरनं कुठनं पत्र बित्र काढून जायला येते का बाबा पाटलाची पोरं आता बसली असतील बाहेर लागा. अजून मारतील तिकडे गेले रोग आपण बसू इथे नाही नंदूला बोलू का बरं सांगतो. हं. ते राजकारणाचे खेळ असते त्या. नंदूचा शब्द ही खाली पडू देत नाही पाटील बी. काय पाटील आता मला सांग नंदूचं ऐकणारच आहे की इलेक्शन मध्ये नंदू बी जरा जवळ करायचं बघणार ना पाटील. लक्षात बघा बरं लावून तर बघा फोन अजून टी व्ही उचलते का नाही मोबाईल आहे की माझ्याकडे. आहे का
हाय का कुठं पडला काय केला कसं माझ्याकडे लवकर इकडं नोकड 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 ह्याला कुठे लावावं लागते ती लाव की बोट लागली हॅलो का सांगायचं तुला लागा कोणी मग 2 वाजले तर का सांगायचं लागा तुला पाटलानं अजून आम्हाला मारले की इथं मग लागा ती आमचं गडे आहे ते की असं कुठं पबजी खेळायला लागलं होतं मग काय कर लागा तुला आल्यावर सांगतो तू ये तू का नक नाही लागा ये तू ये काय म्हणलं येतो म्हणजे हो काय होते का येते रात्री अपरात्री काम करावं लागल ती पुढाऱ्याचा आलता फोन आता पुढाऱ्यासाठी करू आपण काय तर पाटील दार उघडा जरा जमादळ नको आपल्यामुळं शेजा पाजाऱ्याला त्रास नको झोपली ती झोपू दे पाटलाकडे जरा काम आहे ते आमचं थोडं आता झोपलो होतो आलाच का तू संध्याकाळचा टाइम आहे जा 2:45-3 वाजत आले त्या जेव्हा इलेक्शन चालू होतंय मतदानाचा स्प्रेड असतंय तेव्हा आमच्या गरीबाच्या घरी कसे येतात 2-2:30 वाजता हात जोडीत आमच्यावर लक्ष राहू द्या म्हणीत आणि आता काय व्हायला आले बाबा संध्याकाळचा टाइम आहे हो ग बाळ्या मला का तुझ्यासोबत भांडायचं नाही पटलाला बोलू ग झोपीतून उठवी राहीस माझं जर टकुरा हल्लंय तुला बकरी सुली बघू मी ही जी डेहरी दिसाली आहे का कोतळा काढतो बघला पटलाला बोलू पुढच्या पुढे बघू नाही कोथळा नाही चिमटू याला रिंगला फालतू बोल नको आपली संध्याकाळचा टाइम आहे मी टोनगी घ्यायचं असेल तर आपली बोलवतो पाटलाला. कुस्ती रिंगणात धरू आता पटलाला बोलवा इकडं शांत पाटील ओ पाटील नंद्या अरे टकुरा हा आले या पाटील या राम राम या राम राम आता तसं बी आता 2-2:30 वाजले त्या म्हणल्यावर सकाळच झाले म्हणून राम राम ठोकला या, खाली या अरे तू बी झोपण आहेस आम्हाला बी झोपी दे नाहीच काय आमचा माणूसच तुमच्या घरात किडनॉप आहे ना आम्हाला कशी झोप येईल आता तुला कोण म्हणलं फोन आलता मला पोडाऱ्याचा कसा काय येईल असा कसा मला पोडाऱ्यानं फोन केला आणि म्हणला तुला पाटलानं लय मारले म्हणला अरे तू काय तर तुझी झोप व्यवस्थित चांगली नसेल जा सकाळी भेटू नाही नाही पाटील असं कसं होईल झोपाची दिवसाची चांगल्या सपनात पहाटेच्या सपनात असते ती लोक कायच नाही पाटील तू बैकून आलाय शेतकरी माणूस आहो मी. तू बैकून आलाय मला भैक लागत अरे नाही आम्हाला हेड बरं लागत आहे. नाही सपन पडत नाही ना मला काहीच होत भांडण नाही करून लागते ती रेल आहे माझं बरं थांबा तुझं पाटील. म्हणणं काय सांग पाटील माझं म्हणणं एकच आहे पुढारी जे आहे ते तुमच्या घरात आहे एवढंच म्हणणं आहे माझं कसा आम्ही कशाला त्याला ठेवून घ्यावं असं काय लय लाख मोलाचा खजिना आहे काय लय मारले हो पुढारीला हो सब कोल्ह्याने चिरकत होता पुढारी तुला मला कसं सोले मला मारलं मी पाक पळून गेलो ती मग सटकली. तुम्ही काय कर जावा हा कुठे बी पुढाऱ्याला पुढी पुढी करू दे जावा तुम्ही वेळ आली का पळून जा जावा आवर ना दा माझी काय नव्हतं र पुढारीत मला बघू आपण काय करते ऐ. ते गेला पुढे खाला मारा आता आम्ही काय हे बघ करावं ना द्या तुला एक सांगतो काय पुढारी 2-2 अडीच वाजता आमच्या दाराला काय काम आहे बाबा त्याचं बाळ्यानं काय केला तीच म्हणाला दाराला आलत का नाही आता तुम्हीच म्हणलो का नाही काय काम आहे तिचं दाराला 2-2:30 वाजता हा. मग ती तुमच्यातच आहे की ए, हिला बी काय घरात ए तू गपर ए, हिला म्हणून नको नीट बोल पाटील शब्द राखूनच बोलायचं ए थांब ए. ह्या दोघांना बघ ना. घ्या. आडगळीच्या आमच्या पुढे बाटल्या. खटक्यात आले की आमच्याकडे शॉट नसते आज एक रिकाम्या 2-2 वाजता नाही ए बरं पाटील मी हात जोडतो संध्याकाळच्या पारी पुढाऱ्याला काढा बघला भांडण मिटवू आपण त्या पुढारी बघा जास्त नको आहे घ्या पुढाऱ्याला बोलवून हाय का ये, बघा ये, ये, कुठं. ये. बघू तुम्ही ये मध्ये, ये. नको बाबा मी येत नसतो तुमच्या अरे, ये. नको 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 आपण शब्दाचा पक्का
ये लवकर ये, तिकडच पळून जाशील तू. नाही ना लगेच आलो. चाल लवकर ये. आलो पुढारी बी येईलच आता. ठीक आहे मध्ये नंतर ये. मला नको पुढे ये, यायचं, ये, ये. मला लय नको वाटतंय. ये माझ्याकडे बघून ये चल. पाटील लवकर बोलवा मला, मी पुन्हा जायचं. ए आण रे आण त्याला बाया. पुढारी काय सोमा माझ्या समोर एकानं सुद्धा हात लावायचा नाही. आता सांगायला मी पुढारी इकडे या, इकडे या. काय डॉन आहे बाळ्या गप बसा, पुढे जायचं नाही. ए बसून घ्या जरा. पाटील बस खाली. आम्ही समधी जण खाली बसलाव, तुम्ही बी खाली बसून आपण तंगडा मिटवू. नाही मिठवाचा आहे. आली ती घे सगळी. ही खुर्ची जरा टाकला. ए भास्कर काय भास्कर कसा आहे बघितलं का रिमोट कंट्रोल? जरा भांडणाचा नेमका मुद्दा काय, कशामुळे भांडण झाले तुमचं? 7 बॉम्ब टाकले कुणावर? सोमावर 7 बॉम्ब टाकले. मग 5 होतं 2 वाटत बघितलं का हाय काय यांच्यात मिळ काय? सोमा खरं टाकलं तुला? काय झालंय माहिती आहे का, आम्ही खेळतो पबजी. त्यात हिनं मला मारलं. काय पबजी मध्ये मारले? हा मग काय माणसावर तुम्ही मला रेल मध्ये मारले वाटायला एवढी भांडणं 2-2 अडीच वाजता पबजी होऊन ती काय डापण्या पोडाऱ्याच्या माणसाला मारले. खेळा तर तू थांब. ए, तुला एक सांगायला नंदू अरे पबजी मारले ते मारले, रिअल मध्येच इतकं मोठं मारले. मला मारलं नाही, फक्त ह्यांच्या एकट्याला मारले बरं. मारलं नाही. तुला सांगतो ना आता काय की पबजीचा हे असलं कुठाला ही घेऊन रात्रीच्या 2-2 वाजता जर आला आमच्या दारला. दिवसा कोणाची पावर होत नाही, 2-2 वाजता रात्रीच्या. पाटील राव अगोदर तुमच्या पोराला बघा राव, ही पबजी कवयला मारले का नाही माझ्या गाड्याला? तू आमच्याला बघायला लावायचं, तुझं काय करावं? काय करायचं? त्याला जरी रिक्वेस्ट पाठवली आहे मला. ऐक तुझ्या गाडीची कारनामा ऐक. मग पुढे रिक्वेस्ट पाठवली म्हणजे का मला मारत असेल होईल? तू कशाला मारायचं पण डायरेक्ट? आम्ही तर नको. हे पुढारी एक सांगतो काय, तू तुझी माणसाला सांग, मी माझ्या माणसाला बराबर सांगतो काय. आणि असं जरा फिरस्ती माणसाने राहतील याचं काय ही आपल्याला जमत नाही. पुढारी पाटील माझे 4 शब्द ऐका. कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मी 4 गोष्ट सांगायला लागलो. सांग. तुमच्या ह्या गडीचं वय किती चालू आहे? लय झालं 17-18 चालू असेल. ह्याला पबजी मध्ये बंदुकीत गोळ्या शिकविस्तोर, बॉम्बचं काम शिकविस्तोर, ह्याला भरतीची तयारी करायला सांगा. डायरेक्ट बॉर्डरवर ओरिजिनल बंदुकीतनं अतिरेकीवर गोळ्या झाडा. आपले जवान शहीदाचा बदला घ्या, देशासाठी काही तर करा. आणि घरची कामं सोडून तुम्ही पबजी खेळायला मोबाईल मध्ये दिवसभर. ऐकलं का? तरी मी म्हणतावच ही रातभर पबजी खेळून दिवसभर कशी काय झोपती ती? तरी मी म्हणतोच बाळा 10 वाजता का उठा लागला? कोण आहे होय तुझी दुसरीची लेकरं मारतो काय म्हणतो? पाटील मी काय म्हणतो, हा बोल. अहो हे आपली पोरं जी आहे ती समजी शेतकरी घराण्यातली पोरं आहे ती. ह्याला शेतीतलं काम शिकवावं, कोणाला भरती करायचं बघावं, समजा ज्ञानाचं शिकवावं. तर तो का ते तुंबती ते भांडणच करते ते काय. तुला एक सांगतो नंतर काय, तू आला म्हणून वाचले काय, नाहीतर 1-2-3 दिवसा का नाही ह्याला ॲम्ब्युलन्सनं शिवलाच भरती काय. सोमा आता तर इथं मिठतं घ्या. तिकडे आम्ही 2-2:30 वाजता कशाला आला? मिठवाला आला, पेटवाला आला. काय बी केलं तर आपण दाखण्या पोड रे. ऐक, छाती बाहेर आले बघले. तुझ्या गाड्याला तू सांग, मी माझ्या गाड्याला सांगतो. ती मला कळतंय उजगावल्याने बघून इकडे. शांत राहा पाटील. तुमच्या बिघडीची मोबाईल घ्या,
पुढारी तुमच्या बिघडीची मोबाईल घ्या आणि त्या पबजीला जाळ लावा जा. द्यायला म्हणून तो हात बसतो बाहेर काढायचा पबजी डिलीट करा रे. पबजी पबजी डिलीट करा पहिलं. मी जातो माझ्या जण मी बघणार आहे आपल्या पबजीला हेंडगा लावाचा. ए होत नाही रे ह्याच्या पूर्ण खेळत ना आपण काय ते मोबाईल मी पबजीवर तसंच बोलताव नाही नाही म्हणताव पण चाकरत लय असे. मोबाईल काढ. म्हणजे तू धन्य पाटील डिलीट सांभाळा त्याचा मोबाईल घ्यायचा बघा. डिलीट केला नाही का? पाठी डिलीट म्हणलं की डिलीट असतं. अनइन्स्टॉल करून टाकले पाटील आपण विषय खरंच खेळत नव्हता सोमा आम्ही तुमच्या भलेसाठीच पबजी डिलीट करतोय. त्यात आमचा काय स्वार्थ नाही. आम्हाला लय एकर 2 एकर घेऊन द्यायला बोलण्यासाठी पुढाऱ्याच्या गड्याची पबजी डिलीट झाली. तुमच्या बी गड्याची माझ्या समोर करा. तू अजून बी केला नाही. ही आहे ती बरोबर माणसं काय पाटील काय मोबाईल आणि इकडे पाटील तसं मोबाईल खालची टी शर्ट तू काय पाटील तर मित्रांनो कसा वाटला आमचा एपिसोड तुम्हाला. तुम्ही सुद्धा एक काम करा. अहो कोणीतरी शेतकरी व्हा, मास्तर व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, कोणी सायन्टिस्ट व्हा, पण पबजी लवर कोणच होऊ नका. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये पबजी डिलीट करा. पबजी मुळे लय वाईट नाद लागतात. आमचा जर ही एपिसोड तुम्हाला आवडला तर खरंच मनापासून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेवटी घंटीचं बटन दाबा.